ज्यांचे 4 चाकी वाहनं आहेत आणि तरीसुद्धा ते या ठिकाणी लाभ घेत आहेत, त्यांचं आपण ट्रान्सपोर्ट विभाग जो आहे, परिवहन विभाग जो आहे, त्यांच्या मदतीनं आपण तो एक डेटा त्या ठिकाणी क्रॉस व्हेरीफाय करत आहोत. ज्यांचं नावाचं मिसमॅच झालेलं आहे, म्हणजे आधार कार्डवर नाव वेगळं आणि स्पेलिंग आणि त्यांचं बँकचं खातं जे आहे त्याच्यावर त्यांची स्पेलिंग ही वेगळी आहे, ती एक क्रॉस व्हेरिफिकेशन आपण करत आहोत. आणि आम्ही केंद्र सरकारकडे किंवा आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटकडून आधारचं एक अप्रूव्ह. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवयोजना मराठी या चॅनलवर. आज आपण एक अतिशय गरजेचा विषय घेऊन आलो आहोत. लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी जमा होणार आहे? काहींना 1500 जमा झाले आहे, काहींना अजून पैसे आलेच नाही आणि काहींना सांगितलं जाते की डबल हप्ता मिळणार आहे. म्हणून आज आपण संपूर्ण तपशिलावर माहिती घेणार आहोत. आतापर्यंत किती हप्ते जमा झाले आहेत, पुढचा हप्ता कधी मिळणार आहे, कुणाला पैसे मिळणार आणि कुणाला नाही, आणि काही महत्त्वाचे शासकीय बदल आणि पडताळणी आपण जाणून घेणार आहोत. आतापर्यंत 11 हप्ते मिळाले आहेत. 24 मे 2025 नंतर 11वा हप्ता अनेक महिलांच्या खात्यावर जमा झाला आहे. पण आता जून महिन्याचा हप्ता अजूनही बऱ्याच महिलांच्या खात्यावर जमा झालेला नाही. काही विश्वासाही वेबसाईट प्रमाणे जुलै महिन्यात जून व जुलैचे हप्ते म्हणजेच 3000 एकत्र मिळण्याची शक्यता आहे. कारण सरकारला वितरणात विलंब झाल्याने एकत्रित हप्ता देणं शक्य आहे. आपल्या अर्जाची स्थिती आपण खालील गोष्टी तपासून समजू शकतो. आपलं खातं आधारशी लिंक आहे का, महिलेच्या नावावर खातं आहे की दुसऱ्याच्या नावावर, हे आपण तपासून घ्यायचे आहे. मोबाईल नंबर अपडेट आहे की नाही, रेशन कार्ड, जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र याची छाननी झाली आहे का नाही. जर यापैकी काही एक गोष्टी चुकीची असेल तर हप्ता अडवला जाऊ शकतो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या महायुती सरकारच्या महत्वाकांक्षी योजनेतील पात्रता आता अधिक काटेकोरपणे तपासणी होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार योजनेत अपात्र महिलांनी लाभ घेतल्याने निदर्शनास आल्यानंतर राज्य सरकारने आता थेट इन्कम टॅक्स विभागाच्या मदतीने बाब तपासण्याची तयारी दर्शवली आहे. दरमहा 1500 रुपये थेट बँक खात्यात जमा होणाऱ्या या योजनेचे लाभ काही अपात्र महिलांनी घेतल्याची शक्यता असल्यामुळे सरकारने ही गंभीर बाब म्हणून पाहण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे अशा काही महिलांच्या योजनेतून वगळण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे आणि दर महिन्याला अपात्र लाभार्थ्यांची संख्या वाढताना दिसत आहे. इन्कम टॅक्स विभागासोबत सामंजस्य करण्याची हालचाल. राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वी योजनेतील लाभार्थी आधार क्रमांकासह यादी इन्कम टॅक्स विभागाकडे सुपूर्द केली आहे. यामध्ये संबंधित महिलांचे उत्पन्न, वाहक मालकी अशा अनेक मुद्द्यांवर माहिती तपासण्याची मागणी केली होती. विशेषतः ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे किंवा ज्या महिलांकडे 4 चाकी वाहने आहेत, अशा महिलांची पडताळणी करणे यामागचा प्रमुख उद्देश होता. या प्रक्रियेची गोपनीयता अबाधित ठेवण्यासाठी दोन्ही यंत्रणांमध्ये लवकरच सामंजस्य करार होण्याची शक्यता आहे. यामुळे योजनेतील चुकीच्या लाभार्थींना वेळीच वगळून खऱ्या पात्र महिलांपर्यंत लाभ पोहोचवण्याची सुलभ होणार आहे. ही योजना विधानसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरली होती, त्यामुळे तिच्या अंमलबजावणीबाबत सरकार अत्यंत गंभीर असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर सरकार आणि इन्कम टॅक्स विभागातील संवाद अंतिम टप्प्यात असून लवकरच ठोस निर्णय अपेक्षित आहे. अपात्र लाभार्थ्यांची यादी तयार केली जात आहे. ज्यांनी चुकीची माहिती दिली आहे, उत्पन्न जास्त असूनही अर्ज केला आहे, सरकारी कर्मचारी असतानाही अर्ज केला आहे, तर अशा सर्वांकडून योजनेचे पैसे परत घेण्यात येतील. तर आपण जाणून घेऊ ज्या महिलांच्या खात्यावर अजून पैसे आलेले नाही त्यांचं काय काय कारणं असू शकतात. प्रश्न 1, माझं नाव लाभार्थी यादीत होतं तरी पैसे आले नाहीत का? शक्यता आहे की बँक खाते लिंक नाही, आधार मिसमॅच आहे किंवा KYC पूर्ण नाही. स्थानिक कार्यालयात भेट देऊन कागदपत्र पुन्हा सादर करा. प्रश्न 2, एलिजिबल असूनही पैसे मिळाले नाहीत, काय करायचं? KYC अपडेट आहे की नाही हे तपासून घेणे. आधार नंबर चुकीचा किंवा अर्ज पूर्ण नसल्यामुळे असं होऊ शकतं. प्रश्न 3, मोबाईलवर मेसेज येतो पण पैसे खात्यात दिसत नाहीत. बँक खात्यावर पैसे आले असतील तर मोबाईल लिंक नसेल तर मेसेज नसेल आलेला. बँक खात्यावर पैसे आले असतील पण मोबाईल लिंक नसेल तर मेसेज नसेल आलेला. बँकेत जाऊन पासबुक प्रिंट करून खात्री करून घ्या. जर सर्व गोष्टी सुरळीत असतील तर जुलैच्या दुसऱ्या आठवड्याच्या आत हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. हे अंदाज आहे. सरकारी घोषणा आली की लगेच अपडेट करू. तुमच्या अर्जाची स्थिती तपासा. लाडकीबहीण.महाराष्ट्र.gov.in बँकेशी संपर्क करा. खाते कार्यरत आहे की नाही ते पहा.
KYC अपडेट नसेल तर लवकरात लवकर पूर्ण करा. माहिती मिळत नसेल तर जवळच्या महिला बाल विकास कार्यालयात जाऊन भेट द्या. जर ही माहिती तुमच्या उपयोगाची असेल तर कृपया हा व्हिडिओ शेअर करा आणि नवयोजना मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. माहिती ठेवली तरच फायदा होतो. योजना तुमच्यासाठीच आहे. धन्यवाद.